पहा, निपुण भारत अंतर्गत कार्यपुस्तिका घटक 24 झोक्या रे झोक्या. कृती नंबर 1. कवितेच्या आधारे योग्य जोडी लाव. अ गट आणि ब गट. मग चिमणीचे काय? बाळ. कावळ्याला घर. मग असं होतं, व्हिडिओ सुरू नाही केला मी. केला. पोपटाला पेरू आणि ताईसाठी कैरी. आता पहा कृती नंबर 2. शेवटचे अक्षर सारखे असलेला तुला माहीत असलेला शब्द लिही. शेवट जसे जाऊ येऊ, देऊ घेऊ, ताई आई, गोड धोड, हसू रुसू. अशा पद्धतीने पहा. कृती नंबर 3. खाली दिलेले आवाज कोणत्या पक्ष्याचे आहेत त्यांचे नाव लिही. बघा, पक्ष्यांचे आवाज. चिमणी हे चिवचिव, चिमणी. कोणता पक्षी चिवचिव करतो? तर चिमणी. कावकाव, कावळा. कसा आवाज काढतो कावळा? कावकाव. मिठू मिठू कोण करतं? पोपट. आणि कुहू कुहू कोकिळा. पहा कृती नंबर 4. एक व मन. झू झू झोपाळा, झू झू झोपाळा, नी उचला आभाळा. झोका जाई वर वर, वारा येई भर भर. झोका गेला उंच, खूप खूप उंच. झोक्यावर बसू, खुदू खुदू हसू. छान छान गाणी गाऊ, खूप खूप झोके घेऊ. अशा प्रकारची ही कविता आहे आणि या कवितेवर आधारित काही शब्द येतं. पहा, ते खाली दिलेले बघा. कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असलेला शब्द लिही. झोपाळा, आभाळा. बसू, बघा इथं, बसू, हसू, हसू. बघा हा काय लिहिलाय? भर भर. मग काय येईल? वर वर, वर वर. मग गाऊ, घेऊ, घेऊ. पहा, अशा प्रकारे शिक्षक पालक यांच्या मदतीने गटात वरील कवितेवर प्रश्न तयार कर व सांग. बघा, या कवितेवर आधारित काय करायचे? प्रश्न तयार करायचे आणि एकमेकाला सांगायचे. ओके.